भूर्भुवस्वः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आयुष्यभर ज्या गीतेला आपली आई मानली आणि गीता हीच त्यांची आई झाली, ज्या महापुरुषाने आधी स्वतःचं जीवन बदललं आणि आपल्या जीवनातूनच समाजाला आदर्श दिला. आपला आदर्श समाजाने आपल्याला पाहून स्वीकारावा म्हणून झोपडीचं मार्ग पत्कारला. सहचरणीला वयाच्या 36व्या वर्षानंतर सांगितलं की तू माझी आई झालीस. अशा प्रकारे जीवनामध्ये अनेक प्रयोग ज्यांनी केले त्याला सत्याचे प्रयोग असं नाव देण्यात आलं. आणि खऱ्या अर्थाने या भारताला स्वातंत्र्य देण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं त्या बापूंबद्दल आज मी थोडंसं शब्द बोलणार आहे. महात्मा शब्द उगीच दिला गेला का? महात्मा शब्दाचा अर्थ किती मोठा आहे आणि महात्मा शब्द समजून घेणं म्हणजे काय, याही गोष्टींकडे आपल्याला आज थोडंसं महात्मा गांधीजींच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर चिंतन करावं लागेल. जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं. अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं. यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं. यश म्हणजे तरी काय हो? हाती घेतलेल्या कामात सफलता म्हणजेच यश. त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं बापूंनी? पुन्हा एकदा सांगतो. जीवनात वाटचाल करताना त्यांनी सांगितलं, चुपचाप सहन केले सर्व राग तुम्हाला आला नाही, बसले वार संग सर्वांगावर वार तुम्ही रोखवला नाही. अहिंसेचा पुजारी बनून बापू तुम्ही हिंसा कधी केली नाही, तोडीस तोड हवी होती, थोडे तरी का डळमळे नाही. इंग्रज जुलमी होते खरे, तुम्ही जुलूम केला नाही, घुसले हजारो छातीत छरे, तरी तुम्ही थोडे तरी का डळमळे नाही. बापू, ज्या जनतेस तुम्ही शेवटपर्यंत दिला सत्य व अहिंसेचा सल्ला, मात्र त्याच जनतेने शेवटी तुमच्यावर केला शस्त्राने हल्ला, तरी हा महापुरुष डगमगला नाही. काय सांगितलं त्यांनी जीवनाबद्दल? त्यांनी 7 प्रिन्सिपल सांगितले. पहा, द 7 सोशल सेन्स. आज या ठिकाणी महात्मा गांधींना ऐकणारे तुम्ही सुज्ञ आहात. मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या जीवनावर बोलणं फार अवघड आहे. बापू समजून घेणं चरित्र वाचून समजू शकत नाही. कोणी एकट्याने जर त्यांच्याबद्दल मत मांडलं तर ते गांधीजींचं संपूर्ण मत होऊ शकत नाही, परंतु प्रयत्न कोणीतरी केला पाहिजे. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, ते म्हणतात काही उपयोग नाही. द 7 सोशल सेन्स त्यांनी जे सांगितलेले ते फार महत्वाचे आहेत. लक्षपूर्वक ऐका. वेल्थ विदाउट वर्क, प्लेजर्स विदाउट कॉन्शियसनेस, नॉलेज विदाउट कॅरेक्टर, कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, आणि शेवटी त्यांनी सांगितलंय वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस. काय हो याचा अर्थ? काय समजलं तुम्ही यातून? गांधीजीचं जीवन कसं समजून घ्याल या 7 तत्वातून? काय या 7 तत्वामध्ये? बारकाईने जर विचार केला तर नीट लक्षात घ्या. संयमाच्या बळावर निकृष्ट भावनांचे उदात्तीकरण करून आपल्या अंतर्जीवनात समतोल निर्माण केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. समाजातील सर्व घटकाविषयी आत्मीयता बाळगून व्यक्तीशी सुसंवाद साधला पाहिजे. व्यक्ती समाज हाच त्याचा खरा अर्थ आहे. म्हणजे बापूंचं जीवन पहा बरं का. जीवनात नैसर्गिकता सांभाळून, प्रदूषण टाळून परिस्थितीशी समायोजन केले पाहिजे. हेच विश्वविजन पुढे झाले पाहिजे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? खेड्यांकडे चला. आज आपण काय विचार करतोय? शहरांकडे चला. का वाढतीये गर्दी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी? आज गावाकडे मी मध्यंतरी चक्कर मारली, गावाकडे मक्त म्हातारी माणसं दिसतात. पहा, सर्व लोक आता शहराकडे वळायला लागलेत आणि त्यांचं स्वप्न होतं खेड्यांकडे चला. आज पुन्हा एकदा महात्माजींच्या जीवनाकडे आपल्या पुन्हा एकदा बारकाईने पाहावं लागेल. समतोल घडून आणायचा असेल जीवनाचा तर आपल्याला अभ्यास करावा लागेल. जीवनाचा समतोल समजून घ्यायचा असेल तर गांधीजींच्या तत्वावर पुन्हा एकदा चालावं लागेल. मी कुठल्या राजकारणाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलत नाही, तर महात्मा गांधीजींच्या जीवनावर चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आलात. मला या ठिकाणी आमचे मित्र, मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आजही तरुणांनी खडखडून उभं राहावं असे कुमार सप्तऋषी असतील, माझे गुरु ज्यांनी मला घडवलं, समाजामध्ये जगण्याची एक दिशा दिली, ॲडव्होकेट संजय बाजीराव वाखारे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाने मी गांधीजींच्या जवळ गेलो. गांधीजींजवळ तसा माझा जाण्याचा फार योग असण्याचं कारण नाही. माझ्या पिढीमध्ये त्यांनी कधी त्यांच्या जीवनात तर कोणी शिल्लकही राहिलं नाही. परंतु गांधी व्यक्ती कधीच मरू शकत नाही.
गांधी व्यक्ती म्हणून मरू शकेल, पण विचार आणि समाज म्हणून कधी मरू शकणार नाहीत, हे मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचंय. आपल्या प्रसन्न, पारदर्शक आणि प्रासादिक शैलीत लिहिलेल्या इंग्रजी आत्मचरित्रात त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पहा बरं का, रिचर्ड आटनबर्नो, बेन किंग्सलेनी गांधीवर फिल्म केली. फॉरेनर्स लोक आपल्या देशात येतात, त्यांच्यावर चित्रपट करतात आणि त्यांच्या पहिल्या बायोग्राफीला 8 ऑस्कर चित्र पुरस्कार मिळतात. म्हणजे किती मोठी व्यक्ती. एक लक्षात ठेवा, बरंच सर्वसामान्य जीवनात जर समजून घ्यायचं असेल तर गांधीजी खऱ्या अर्थाने जर विश्वविख्यात झाले असतील तर ते त्यांच्या चित्रपटामुळे झाले. पण चित्रपट कोणावर निर्माण होतो? लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजनैतिक पोकळी जर कोणी भरून काढली असेल तर ती गांधीजींनी काढली. गांधी आणि टिळक हे तसे भिन्न प्रवृत्तीचे पुरुष होते. लोकमान्य स्वराज्य प्राप्तीसाठी प्राध्यापक पदाचा त्याग करून राजकारणात आले. देश स्वतंत्र असता तर ते आजन्म गणिताचे प्राध्यापक आणि वेदविद्येचे अभ्यासक म्हणून राहिले असते. ह्या महापुरुषांना नियतीने राजकारणात ओढलं. गांधींचे थोडेफार तसेच झाले. कसे? परमेश्वर हवा होता गांधीजींना, पण सत्यस्वरूप परमेश्वर केवळ लोकसेवेने लाभेल हे त्यांनी मनापासून ठरवलं होतं. ध्येय निश्चित होतं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं. ते म्हणले, अरे इंग्रजांच्या विरुद्ध आपण लढणार कसे? सत्य व अहिंसेचा मार्ग त्यांनी दिला. आश्रम व्यवस्था त्यांनी सुरू केली. साबरमती असेल, वर्धा असेल, आज दोन्ही ठिकाणी माझं जाणं झालंय. मी त्या ठिकाणचे आश्रम जाऊन पाहिलेत. त्या ठिकाणी मी गांधीजींचं नेतृत्व कसं होतं ते मी जवळून अनुभवलंय आणि मला त्या विटेमध्ये, त्या चिरेमध्ये गांधीजींचा स्वभाव आणि गांधीजींचं नेतृत्व या देशाला समर्पित झालेलं आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. म्हणून आईन्स्टाईननी सांगितलेलं एक ठिकाणी की काही वर्षानंतर असा माणूस या धर्तीवर होऊन गेला, हा विश्वास सुद्धा लोकांना बसणार नाही. कारण त्याग, समर्पण, लोकसेवा, ते व्रत म्हणून घेतलेली गोष्ट, या सर्व गोष्टींचं जर राजकारण नसेल करायचं तर गांधीजींचं जीवन तुम्हाला अभ्यासावं लागेल. गांधी विद्यार्थी तसे सुमार बुद्धीचे विद्यार्थी होते, फार हुशार नव्हते. आता जे पहिल्या दुसऱ्या नंबरसाठी रस्सिकेत चालते ना, तशी अजिबातही नव्हती. ते एक सुमार बुद्धीचे, म्हणजे एक नॉर्मल मार्क्स त्यांना पडायचे. त्यांच्या विचारांमध्ये पापविरुता आणि भीती वाटायची त्यांना. अपरात्री काळोखातून चालताना त्यांना भीती वाटायची, म्हणून घरच्या एका दासीने त्यांना राम नामाची दीक्षा दिली. त्या क्षणापासून शेवटची गोळी त्यांना झाडल्यानंतर सुद्धा त्यांच्या तोंडातून शब्द आला, हे राम. म्हणजे पाहावर का, लहानपणी बसलेला मनातला शब्द जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत तो शब्द त्यांनी धरला. म्हणजे ते निराग्रही होते, ते निश्चयी होते. त्यांनी ठरवलं की ती गोष्ट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. ही गोष्ट मला या ठिकाणी सांगायची. गांधीजींचा पहिला कोणता गुण घेतला पाहिजे? आज माफ करा, सलग भाषण मी करणार नाही बाबा. अनेक भाषणे केली, अनेक व्याख्याने दिली. तुम्ही जर बारकाईने पाहिलं असेल तर अण्णा हजारेंनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनामध्ये मी स्वतः डोक्याचे केस काढून इंडिया गेट पासून गांधीजींचे पोशाख घालून मी निघालो. माझ्या मी एकटा निघालो. मला प्रेरणा होती ती. मी, माझा ड्रायव्हर आणि माझ्यावर गणपत रावटी म्हणून व्यक्ती, आम्ही निघालो. आजही तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता. निघताना विचार केला नाही कोणी आपल्या मागे येईल, पण एक शब्द मला आठवला. चालता चालता पायामध्ये बळ आलं. अरे, अण्णा हजारेंनी देशासाठी, लोकपालसाठी नेतृत्व केलंय आणि त्या नेतृत्वाला आपण धडक दिली पाहिजे. आणि सुरुवातीला निघालो, कोणी नव्हतं. आम्ही 3 जण होतो. इंडिया गेटवरनं मी जंतर मंतर पर्यंत पोहोचत असताना ज्या क्षणाने मी जंतर मंतरला पोहोचतो, मागवळून पाहिलं नाही, मागे 2000 लोकांची राग लागली होती. गांधीजी दांडी यात्रेला निघाले तेव्हा एकटेच निघाले. संकल्प करा आयुष्यामध्ये, संकल्प एकट्यानेच करायचा असतो. पायवाट निर्माण करायची असतं, लोक त्या वाटेवरून जातील, एवढं लक्षात ठेवा. दुसरा संकल्प गांधीजींचा, संकल्पधिष्ठित जीवन असलं पाहिजे. संकल्पधिष्ठित जीवन फार महत्वाचं आहे. कोण कशासाठी जगतो, कशासाठी मरतो, यावर माणूस जन्माने ठरत असतो. कोण काय खातो, कोण काय पितो, यांनी थोडंच ठरतो. अरे, ध्येय मोठं ठेवा. गांधीजींचं काय ध्येय होतं? बॅरिस्टर झाले, पण स्वतः वकिली कधीच केली नाही. आणि त्यांनी कोर्टाची वकिली केली नसेल, पण या राष्ट्राची वकिली केली. आणि हा भारत देश स्वतंत्र करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना मी म्हणेल, गांधीजींचं नेतृत्व होतं. भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी आपला प्राण अर्पित केला, परंतु अखंड भारतासाठी ते आयुष्यभर लढले. लोकांसाठी लोकांनी सुरू केलेली लोकशाही, अब्राहम लिंकनची फार पूर्वीची लोकशाहीची व्याख्या आहे. मी गांधीजींच्या बाबतीत एवढंच सांगू इच्छितो, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने निर्माण केलेली इंग्रजांना पळून लावण्याची धमक जर कुठल्या नेतृत्वामध्ये असेल तर ती महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये होती. यामध्ये मला तीळमात्र शंका नाही. गांधींचे वडील आणि आजोबा काठेवाड्यातील पोरबंदर, राजकोट अशा संस्थानातून दिवाण म्हणून काम करत होते. एखाद्या तत्वाशी, एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या घराण्याशी एकनिष्ठ राहायचं. मग त्यांच्या जीवनात अपडाऊन आले असतील, नाही असं नाही,
चढउतार आले असतील, परंतु ते डगमगले नाही, घेतला वसा त्यांनी टाकलेला नाही. वडिलांच्या पश्चात मुलाने सुखाचे दिवस यावेत म्हणून वडिलांनी ठरवलं. कुठल्याही बापांना काय वाटतं, आपण कष्ट करू पण आपल्या मुलांच्या वाट्याला कष्ट नको, चुकीचं आहे. अरे लोखंडाचं जर कणखर पोलाद करायचं असेल ना बाबांनो, ताऊन सुलाखून निघावं लागतं त्या लोखंडाला, आणि मग त्याचं पोलाद बनतं. आयुष्यात तुम्ही जर मुलांना सगळ्याच गोष्टी आयत्या दिल्या तर कसे काय ते कणखर नेतृत्व करतील? कशासाठी तुम्ही त्यांना देताय? माफ करा, विषयांतर होते, पण हे गांधीजी असे समजून घ्या. गांधीजींचा जन्म कुठं झाला, गांधीजींचा मृत्यू कुठं झाला, आणि गांधीजींनी काय केलं असं मी नाही बोलणार. गांधीजी समजून घ्यायचे असतील तर एका एका गोष्टीवर चिंतन करायला पाहिजे. ते चिंतन जीवनाशी समरस केलं पाहिजे, आणि समरसतेच्या पलीकडे जाऊन जीवनाच्या दिशेमध्ये आणि नेतृत्वामध्ये त्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे, तर तुमचं नेतृत्व फळास आल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी एक ठिकाणी, मी आत्ता सांगितलं परवा दिवशी, प्रत्येक बीचं बाबांनो झाड होईल, पण सगळ्या बियांची झाडं नाही होत. जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस यशस्वी होईल, पण सगळीच माणसं यशस्वी नाही होत. का बरं हे असं होतं? काय याच्या मागचा अर्थ आहे? याच पृथ्वीवर, याच आकाशामध्ये, याच वायूमध्ये, याच पाण्यामध्ये कोणी बुद्ध बनलं, कोणी महावीर बनलं, कोणी कृष्ण बनलं, आणि कोणी काहीच नाही बनलं. बीज तेच. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चांगले संस्कार आपल्या मुलांना द्या, हा दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून 2 ऑक्टोबर 1889 पोरबंदर या ठिकाणी गांधीजींचा जन्म झाला. 1883 मध्ये समन्वयक आणि अशा म्हणजे समवयस्क, बघा बरं का, म्हणजे त्या काळात 89 ते 83 किती वय बघा, ते विवाहबद्ध झाले. म्हणजे जेव्हा विवाह म्हणजे काय हे कळत सुद्धा नव्हतं, त्या काळामध्ये ही मंडळी विवाहबद्ध झाली. काळ होता तो, त्या काळात शक्य होत, आता तसं होत नाही. म्हणजे आता तर मी असं म्हणेल की इतकं काही स्वातंत्र्य आपल्याला मिळतंय, पण त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला नाही पाहिजे. आणि गांधीजींनी सांगितलेलं आहे, स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. सन 1888 मध्ये सप्टेंबर महिन्यात ते इंग्लंडला रवाना झाले. 1891 मध्ये बॅरिस्टर होऊन ते मायदेशी आले. बॅरिस्टर, त्या काळात वकील, बार ॲट लॉ, बॅरिस्टर लंडन मधून त्यांनी केलं. इंग्लंडमधल्या 3 वर्षाच्या वास्तव काळात कायद्याबरोबरच अन्य विषयाचे त्यांनी अभ्यास केला. काही थिओसॉफिकल, काही मिशनरी, काही निसर्गोपचारवादी. निसर्गावर त्यांचा प्रचंड प्रचंड श्रद्धा होती. पहा, गांधीजींचा संबंध आला. ज्या गीतेचं त्यांनी जन्मभर, मी सुरुवातीला म्हणून एक गीतेचा श्लोक तुम्हाला म्हणून दाखवला, त्यांनी आयुष्यभर तिला मारला. आणि ते नेहमी म्हणत, गीता इज मदर. ते गीतेला मदर का म्हणत? काय होतं त्यामध्ये असं? कारण त्यांनी फार लहानपणी गीता वाचली. बुद्धांचे चरित्र, धम्मपद हेही त्यांनी वाचलं. उपनिषद इंग्रजीमधून त्यांनी परदेशात वाचली. पहा, बायबल विशेषतः त्यांनी तिथे त्या ठिकाणी वाचलं. त्यांना वर्ज काहीच नव्हतं. म्हणून त्यांनी समतेचा मार्ग समाजामध्ये आणण्याचं कारण आहे. आणि म्हणून मी आज ज्या साईवाणीच्या माध्यमातून देशभर फिरतोय, त्यामध्ये बाबांचाही संदेश तुम्हाला सर्वांना मला सांगायला आवडेल. सबका मालिक एक है आणि श्रद्धा और सबुरी रखो, जीवन में क्रांती हो जाएगी. उगच नाही मोठी माणसं मोठी होत. अरे ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं सुद्धा पोलाद होत नाही, असं मी जे म्हटलं ना, त्याचा अर्थ काय हो? प्रचंड वाचन, अखंड चिंतन, मनन, त्यानंतर व्यक्तिमत्व घडत असतं. लोकांना महात्मा गांधी म्हणायला आवडतं. अरे पण किती मेहनत घेतली त्यासाठी. बघा बरं का, वाचन काय काय केलंय. किती मुलं आहेत इथं बसलेली, किती व्यक्ती आहेत, किती स्त्रिया आहेत, किती पुरुष आहेत की ज्यांच्याकडे दररोज वाचनाचा पाठ लावला जातो, दररोज वाचन केलं जातं नित्य नियमाने. जेवण करताना वेळेवर. तसं किती लोक नित्य नियमाने वाचतात? अजिबात कोणी वाचत नाही. वाचलं पाहिजे. आणि म्हणून लंडन शहर हे एक चांगलं शहर आहे, जिथे संस्थात्मक जीवन आहे, प्रशस्त कलादालने आहेत, सार्वजनिक उद्याने आहेत, सभास्थाने आहेत, वाचनालय आहेत, परिसंवादनाचे अनेक गृह आहेत. आणि त्यामुळे गांधीजींना ते फार आवडलं. ते नेहमी म्हणायचे, भारतानंतर जर मला कुठे राहायला आवडेल तर मी लंडनमध्ये राहील. लंडनला जाण्यापूर्वी आईच्या समाधानासाठी गांधीजींनी खूप खूप, म्हणजे आत्तासारखा काळ नव्हता की आत्ता मुलगा, मी एक परवा माझ्या जवळच्या मित्राचं एक उदाहरण पाहिलं. घरामध्ये भांडणं झाली, मी नाव नाही सांगत, परंतु फार उच्च विद्याविभूषित परिवार येतो. नवरा बायको आणि मुलगा साधारणतः एक 12वीची परीक्षा आत्ता दिली. पहा बरं का गंमत. घरामध्ये भांडणं झाली, आईवडिलांशी थोडासा वाद झाला, म्हणून तो मुलगा घरातून निघून गेला आणि तो डायरेक्ट कुठे गेला तर अमेरिकेला गेला. त्याचे आई वडील बिचारे 4 दिवस झाले इथं शोधत होते आणि 5व्या दिवशी तिकडनं मेल केला की आय एम सेफ इन अमेरिका.
म्हणजे आता इतकं जग ऑट झालेलं आहे. मला एवढ्यासाठी उदाहरण द्यायचं होतं की त्या काळात तसं नव्हतं. परदेशी जाणार म्हणजे अख्खं गाव सोडवायला जायचं. अख्खं गाव त्याला बोटीपाशी वाटे लावायला जायचं की आता हा कुठं चाललाय, परत येतो की नाही. 7 समुद्रापार जाण्याची ती क्षमता त्या काळामध्ये आज म्हटलं जातं. आता तो राहिलेला नाही विषय. परंतु पूर्वीचा काळ जर महापुरुषांची चरित्र अभ्यासाची असतील, मी 24 महापुरुषांचा जागर केला. महात्मा गांधीपासून लोकमान्य टिळकांपर्यंत आणि महात्मा फुलेंपासून तर स्वामी विवेकानंदांपर्यंत, बाबासाहेब आंबेडकरांपासून तर महात्मा फुल्यांपर्यंतचा जो जीवन समग्र अभ्यासला तो काळ, त्या काळातला आपला अभ्यास आपण केला पाहिजे. लंडनला जाण्यापूर्वी आईच्या समाधानासाठी गांधीजींनी प्रतिज्ञा केली होती, मी वैष्णवांप्रमाणे जीवन जगेल आई, मद्य मांस यापासून निवृत्त जीवन जगेल, परस्त्री माऊली समान मानीन. गांधीजींनी रात्रंदिवस युद्धाचे प्रसंग आयुष्यात अनुभवले, पण ही व्रतस्थता अभंग ठेवली आयुष्यभर. गांधीजींनी मायदेशी आल्यावर ज्ञात बांधवांसाठी आडकाठी दूर व्हावी यासाठी परदेश गमन केल्याबद्दल प्रायश्चित्त घेतले आणि व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला. प्रत्येकाला करावा लागतो. अरे कोण? स्वामी विवेकानंद, ज्याला तिन्ही खंडाचा एक सन्मान मिळाला, त्या माणसाला सुद्धा द्विभाषिकाची रोजीरोटीसाठी भूमिका करावी लागली आणि मग प्रायश्चित्त घेतल्याने व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला. आपल्या यश अपयशाबद्दल साशंक मनस्थितीत असणाऱ्या गांधीजींनी दैवाने एक अनपेक्षित दिशा दाखवली. आफ्रिकेत असणाऱ्या एका भारतीय पेढीचे एक न्यायालयीन काम निघाले. 1 वर्षाच्या कराराने गांधीजी तेथे गेले. 1 वर्षापुरते गेले. गांधीजी पुढे 20 वर्ष आफ्रिकेत गुंतून पडले. 1893 ते 1914 या कालावधीत गांधीजी आफ्रिकेत राहिले. कारणामागून कारणे घडत गेली. गांधीजींना थांबावे लागले. व्यक्तिगत आणि व्यावसायिक काम केव्हा संपले होते, पण आफ्रिकेत असणाऱ्या भारतीयांच्या वाट्याला आलेल्या वनवासातून एक नवे रामायण घडत होते आणि कदाचित तीच त्यांची नियती होती. नियतीने आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय कोणालाच माहीत नसतं. हे ज्योतिषी जे असतात ना, ते सकाळी दुसऱ्या ज्योतिषाला विचारतात, आज माझं भविष्य काय. अरे कुठल्या ज्योतिषावर विश्वास ठेवताय तुम्ही? स्वतःच्या मनगडात ताकद ठेवा. बऱ्याच लोकांना तर हात पण नाही, पण त्यांनी पण त्यांचं आयुष्य घडवलंय. अरे घडवण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये येते कुठून? आपल्या कर्माने सर्व होत असतं. आणि मग त्यांना त्या ठिकाणी गांधीजींना जाणवलं, अरे माझ्या भारतीयांची या ठिकाणी काय अवस्था होतीये. आणि मग गुन्हेगाराप्रमाणे जी वागणूक दिली जाते त्याच्यासाठी त्यांनी लढा द्यायचं ठरवलं. खरे गांधी पास दक्षिण आफ्रिकेत सुरू झाले आणि गांधी सत्याग्रहाचा पुरुष या जन्माला घातला. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्राच भेदू ऐसे. तुकोबांचं वचन त्यांना एक स्फूर्ती देऊन गेलं. त्याला त्याच्या पुढे जीवनामध्ये प्रीती निर्माण झाली आणि गांधीजींची सत्याग्रह निष्ठा प्रथम आफ्रिकेत प्रगट झाली. ते सत्याचे प्रयोग त्या ठिकाणी सुरू झाले. गांधीजींनी नाताळ इंडियन काँग्रेस या नावाची संस्था स्थापन करून सर्वांच्या कल्याणात प्रत्येकाचे कल्याण आहे हा सूर्योदयाचा मंत्र त्यांनी सर्वांना ठणकावून सांगितला. आणि मग गांधीजींच्या आंतरजीवनात काही बदल घडत गेले. महात्माजी टॉलस्टॉय, रस्किन, थोरो यांच्या विचारांनी प्रेरित झाले. म्हणजे मोठ्या माणसाचे विचार मोठे कसे होतात? कारण की ते आपल्यापेक्षा फार मोठ्या माणसांचे विचार अभ्यासत असतात. म्हणजे त्यांनी काय काय वाचलं? एक प्रवास होता फक्त छोटासा, त्याच्यामध्ये त्यांनी अनटू द लास्ट हे पुस्तक त्यांच्या आयुष्यात आलं आणि त्यांनी सांगितलं माझ्या जीवनाचीच दिशा बदलली. रस्किननी लिहिलेलं ते पुस्तक आहे अनटू द लास्ट. मी सुद्धा ते पुस्तक बऱ्याच वेळा वाचलंय. परंतु त्यांनी सांगितलं इट इज मोर हॉनरेबल टू बी राईट दॅन बी लॉ अबार्डिंग. टॉलस्टॉयचं द किंगडम ऑफ गॉड अँड विदिन यू हा महामंत्र दिला. रस्किनने महात्माजींची तर पूर्ण परिवर्तन घडून आणले. त्यांचे अनटू धिस लास्ट हे पुस्तक सलगपणे एकाच वेळी एका बैठकीत एका प्रवासात गांधीजींनी वाचून पुरे केले. महात्माजी म्हणतात या पुस्तकाने माझी जीवनदृष्टी, माझ्या जीवनाची दिशा बदलली. या एका पुस्तकाने महात्माजींचे काही महत्वाचे विचार दिले. शरीर श्रमाशिवाय जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त होत नाही. अंग मेहनतीशिवाय जगणे ही अपराध आहे. नाभिकापासून न्यायाधीशापर्यंत सर्वांच्या श्रमाचे मूल्य सारखेच आहे. सावलीत बसून श्रीमंती भोगणारे तत्वहीन असतात. आपल्या विशेष नैपुण्यामुळे कोणी अधिक धन संपादन केले तर ते विश्वासाच्या भूमिकेतून त्यांनी वापरले पाहिजे. गांधीजींचा हा मार्गदर्शक तत्वे काया वाचा मन या तीनही स्तरावर स्वीकारली. त्यांनी आपले विचार, आचार, उच्चार या सर्व तराजू तोलून घेतले. दर्बन जवळ त्यांनी फिनिक्स आश्रम सुरू केला. जोस्नाबर्ग जवळ टॉलस्टॉय फार्म उभे केले. गांधीजींनी अनेक संस्था उभ्या केल्या, अनेक माणसं उभी केली, समाज उभा केला. त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची संस्था उभ्या करण्याचं काम केलं. लोकप्रबोधनासाठी इंडियन ओपिनियन ही वर्तमानपत्र सुरू केली. आपल्या अवतीभोवती एकत्रित होणाऱ्या सत्याग्रहांना वैष्णवांच्या मुलांसाठी वर्ग सुरू केले. गांधी शेतकरी होते, संपादक होते, शिक्षक होते, मुद्रक होते. लोहार, सुतार ही सर्व कामं त्यांनी आलटून पालटून सारख्याच तत्परतेने केली. कर्ण एकलव्यासारखे ते कुशलतेने एकाग्रतेने पार पडू लागले. आपण दिवसाकाठी फार बोलतो, बोलता बोलता चुकतो, चुका विसरून जातो आणि पुढे तसेच चालत राहतो.
यासाठी त्यांनी उपाय म्हणून मौन धरायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या व्यक्तिगत प्रपंच समाज जीवनात विसर्जित केला. आजन्म ते लोकांत राहिले, लोकांच्या साक्षीने जगले, बिनभिंतीच्या झोपडीत राहिले. साध्या राहणीशिवाय उच्च विचारसरणी अशक्य आहे अशी त्यांची पूर्ण खात्री होती. नाना प्रकारच्या सुख साधनांतून त्यांनी गुणाकार भागाकार करण्याची संस्कृती निर्माण केली. पदार्थाची चव वाढवण्यासाठी प्रक्रियामुळे अंगभूत जीवनसत्वात घट होते असं त्यांचं मत होतं. यंत्र संस्कृती मानवाच्या बाबतीत हेच ते मानत. मानवाच्या ठायी असणाऱ्या निसर्गदत्त क्षमतांचे अपहरण झाले आहे. जीवनात पोत सुधारण्यासाठी धूप थांबवण्यासाठी आणि संयमाचे बंधारे आवश्यक आहेत. फिनिक्स, साबरमती, सेवाग्राम ही गांधीजींची जीवनातलं खऱ्या अर्थाने प्रतीक आहे. ती प्रतीकं म्हणजे कशी होत, काय तो ती प्रतीक? त्यांनी संस्था कशा उभ्या केल्या? गांधीजींनी आधी जीवनाचं चिंतन केलं, चिंतनानंतर मनन केलं, मननानंतर त्याच्यावर विचार केला, विचार केल्यानंतर ते प्रगटीकरण केलं. त्या संस्थांना वेगवेगळी नावं दिली, ते नावं देऊन संस्था उभ्या केल्या आणि उभ्या केलेल्या संस्था समाजाच्या लेखी आणल्या. हे काम ह्या माणसाने केलंय. अहिंसा, सत्य, असत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रहण, शरीरश्रम, आस्वाद, स्वदेशी, स्पर्श भावना, अभय अशा अनेक तत्वज्ञानी संस्कारांनी गांधीजींनी आपले सत्याग्रही आणि कार्यकर्ते घडवले. असत्य अहिंसेसारखी अनेक अस्त्र त्यांनी समाजाला बहाल केली. त्यांनी अंधश्रद्धेवर कधीच विश्वास ठेवला नाही. अधोगती झाली तर ती तुमच्या कर्माने होईल असं त्यांनी लोकांना ठणकावून सांगितलं. आणि म्हणून त्यांनी एक विज्ञानविगत महावीराचं काम त्यांनी केलं. महावीराने भरतभूमीत खऱ्या अर्थाने प्रवेश केला तो 1915 साली. पण यापूर्वी गांधी भारतात येऊन गेले होते. नीट लक्षात घ्या बरं का मी काय सांगतोय ते स्थिर प्रत होण्यासाठी निश्चय करून आले नव्हते. ते आलते फक्त भारतामध्ये. भारत माझा देश आहे, भारत माता माझी आहे आणि त्या मातेच्या प्रेमासाठी ते आले होते. निश्चयाने आले नव्हते ते. पण बघा, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं आपण शिवाजी महाराजांबद्दल म्हणतो. त्या महाराजांचंच एक वचन मला या ठिकाणी आठवलंय. गांधीजींना वेगवेगळ्या संदर्भात भेटलेले त्यांचे राजकीय गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले, त्यांची प्रतीक्षा त्यांना होती. त्यांना अभिमान होता. राजकारणाला अध्यात्माचा परिस्पर्श घडून पाहणारे गोखले आणि गांधी यांचे राजनैतिक गोत्र एक होते. गांधीजींनी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात अनेकांचे ऋण आनंदाने पत्करले. रस्किन, थोरो, टॉलस्टॉय, रायचंदभाई गोखले यांच्यासारखे गुरु गांधीजींनी भारतातही भेटले. नामदार गोखले यांनी गांधीजींना एक प्रेमाची सूचना केली. 1 वर्ष भारत जवळून पहा, फिरून पहा, उघड्या डोळ्यांनी आणि विचारपूर्वक पहा. स्वदेश दर्शनामुळे तुमचे जीवन दर्शन उजळून निघेल बापू. त्यानंतरचे निर्णय तुम्ही घ्या. तुम्ही स्वतंत्र आहात. तुमचे धोरण तुम्ही ठरवा. तुमची पावले तुम्ही टाका. शांत, निर्गवी, निस्वच्छ आणि निष्कलंक चारित्र्यवान व्यक्तीने दिलेले शब्द होते गांधीजींना. गोखल्यांना ते गुरु मानायचे म्हणजे गोखल्यांचं भाषणं संसदेमध्ये लंडनमध्ये गाजली. इंग्रज लोक त्यांची भाषणं सर्व एक होऊन ऐकत. अरे ही माणसे या ताकदीची होती म्हणून तर भारत देश घडला. भारत मोठा का बरं? भारताची संस्कृती मोठी का बरं? त्याही पूर्वी सन 1893 साली स्वामी विवेकानंदांनी द ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिकन्स हा शब्द अमेरिकेमध्ये गाजवला आणि पुन्हा खरा भारताची संस्कृती जगाला समजली. किती मोठा भारत! गांधी कायम राहण्याच्या तयारीने भारतात आले केवळ गोखलेंमुळे. त्या वार्तेमुळे देश आनंदाने वेडा झाला. अरे मुंबई, मद्रास, हरिद्वार अशा अनेक नगरात त्यांचा सत्कार झाला. हरिद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य स्वामी श्रद्धानंद गांधीजींना भेटले. श्रद्धानंदांजी गांधीजींना महात्मा म्हणून प्रथम संबोधले. सहज संबोधनाने चिरंजीव ठरले. 25 मे दिवशी साबरमतीच्या तीरावर अहमदाबाद येथे गांधीजींनी एक खऱ्या अर्थाने सत्याग्रह स्थापन केला. त्यात एक हरिजन सत्याग्रही होता. या एकाच कारणास्तव मुंगीला साखर आणि गाईला भाकर घालणाऱ्या धर्मनिष्ठांना गांधीजींनी देऊ केलेली मदत नाकारली. महात्माजी धीराचे होते. ते कधी दानापायी नादान झाले नाही. त्यांच्या स्वभावात नव्हते. कष्टाचा मार्ग त्यांना मोकळा होता. कर्मयोगाच्या कर्मभोग सुद्धा कर्मपुरताच स्वीकारला होता. गांधीजींना अचानक अनासक्त कर्मसाधनेत सहयोग देणारा एक थोर सत्याग्रही याच काळात भेटला. त्यांचे नाव विनोबा भावे. चांगली माणसं असली गांधी किती मोठे. गांधी किती मोठे तर गांधीजीकडे सर्वच यायची. मग ते वल्लभभाई पटेल असेल, पंडित नेहरू असेल, सर्व मंडळी त्या ठिकाणी गांधीजींना येऊन नतमस्तक झाली. म्हणजे ते नेतृत्व किती मोठं होतं, ते वडाचं झाड किती मोठं होतं, त्याच्या पारुंब्या किती जमिनीमध्ये रोल्या होत्या. याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तर महात्मा गांधीजींच्या जीवनाकडे आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे पुन्हा एकदा रामकृष्ण विवेकानंद रामदासांनी चरित्राने विरक्त झालेल्या पोरवाच्या यती सत्य शोधण्यासाठी हिमालयाकडे निघाला होता. वाटेत काशी क्षेत्रात राहून त्याने विनोबा भावेंबद्दल मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला. आणि मग ते ठरवलं त्यांनी की काय करायचं.
आणि म्हणून अशा वेळी त्यांनी गांधीजींचा एक आश्रम बनारस विद्यापीठामध्ये गांधीजींना त्यांनी एकदा ऐकलं. 4 फेब्रुवारी 1916 या दिवशी समारंभात गांधीजींनी केलेल्या भाषणाचा वृत्तांत एके दिवशी सकाळी ते एका दैनिकात जसाचा तसाच छापून आला. विनोबाजींना तो वाचला. महात्माजी म्हणाले होते, आपण भारतीय जनतेच्या गरिबीविषयी काय बोलतो, ती दूर व्हावे असे सर्वांना वाटते. मग समोर बसलेल्या राजमंडळींनी धारण केलेली जड जवाहीर आणि अलंकार राष्ट्रीय निधीसाठी दान म्हणून का देऊ नयेत? गरिबांच्या श्रमातून निर्माण झालेले हे धन त्यांचेच नव्हे का? या स्पष्टोक्तेपणामुळे सभामंडपात थरारून गेला. अनेकांना क्रोधाचा उमाळा आला. कोणी गांधीजींना हटकले तर कोणी सभा त्याग केला. या सर्व वृत्तात वाचल्यावर विनोबाजी भारावले आणि म्हणाले, मला माझा हिमालय सापडला. विनोबाजींची पावले साबरमतीच्या दिशेने वळली. तत्वनिष्ठांची एक मांदियाळी त्यांना तेथे भेटली. काका कालेलकर, महादेव देसाई, प्यारेलाल, जेबी कृपलानी, किशोरलाल मथुलाल, खरे गुरुजी हे त्या परिवारातील एक सदस्य होते. गांधीजींचे वृत्तीचे वैष्णव होते. वैष्णव जनतो हे त्यांचे आवडते भजन. परपिढीने व्यतीत झालेला तो वैष्णव आणि खऱ्या अर्थाने नरसी भगत म्हणाला होता, महात्माजी रंजल्या गांजल्यांच्या जीवनाच्या दुःख निवारणासाठी अहोरात्र धडपडतात. याची धडपडीचा भाग म्हणून गांधीजींनी 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्यात गेले. गरीब शेतकऱ्याच्या छळवाद करणारे इंग्रज मळेवाले अगदी पाबर का शुद्धीवर यावेत म्हणजे कसं त्यांनी ठणकावून सांगितलं. ते मऊ होते. मेनाहुनी मऊ आम्ही वज्राहुनी कठीण असं त्यांनी दारा त्यावेळेस दिला. आणि म्हणून 1942 साली ते म्हणाले होते, चले जाओ. एवढं मोठी ताकद महात्मा गांधींमध्ये आली कुठून? शेतकऱ्यांचे. कारण त्यांनी आयुष्यभर जे लोक पिचलेले आहेत, जे लोक अडचणीत आहेत, ज्या लोकांच्यावर अन्याय होतोय त्यांच्यासाठी संघटित होणारा हा नेता होता. आणि दुष्काळाच्या खाईत शेतकऱ्यांकडून सारा वसुली करण्याची शासनाविरुद्ध गांधीजींनी खेडा या गावी ते गेले. सत्याग्रह घडून आणला. अहमदाबादच्या कापड गिरणीतील मजुरांची हालाकीची स्थिती पाहून हळवळलेल्या गांधीजींनी त्यांच्या वतीने एक लढा दिला. पहिल्या महायुद्धात विजयी झालेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुस्लिमांना खिलाफत सोडून तेथे अनेक भाग पाडले आणि म्हणून खिलाफत चळवळ निर्माण केली. या चळवळीचा हिंदू मुस्लिमांनी अभेद्य आणि अतूट अशी एकजूट भारताने पाहिली. भावनिक आदरतेची बासरी वाजवणारा हा एक फकीर हा चमत्कार घडू शकला. या पारंपरिक पहा बरं का तुम्ही, अगदी पारंपरिक जे काही गोष्टी होत्या ना त्याला त्यांनी खऱ्या अर्थाने विरोध केला. लोक आंदोलन ही त्यांची ताकद होती. गांधीजींनी भारतीयांच्या राजकीय हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्यावर लादलेल्या पाशवी कायद्यांच्या उच्छेदनासाठी देशव्यापी आंदोलने घडून आणली. 1920, 1930 आणि शेवटचे 1942 चले जाओ. सत्याग्रह संग्रामाची गाजलेली वर्षी इतिहासाला सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी लागतील. सत्याग्रह, अहिंसक असहकार, सविनय कायदेभंग ही शब्द कुठून आली तर गांधीजींच्या विचारातून आणि त्यांच्या मनातून, त्यांच्या लेखणीतून आली. गांधीजी प्रणित तत्वज्ञानाचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे सत्य आणि अहिंसा हे मूल तत्वाने त्यांनी कधीही सोडले नाही. आयुष्यभर अनेक त्यांनी कार्यक्रम केले, अनेक प्रकारची आंदोलनं केली, अनेक वेळा अनशन केलं, उपोषण केलं, पण सत्य आणि अहिंसा हे तत्व त्यांनी आपल्या शिरोधात, जसं साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरी, तसं गांधीजींनी सत्य आणि अहिंसा ही 2 तत्व आयुष्यात कधीच सोडली नाही. गांधींच्या त्यांच्या बाबर का साधुत्वामुळे त्यांचा जगभर गौरव झाला. मग काय लोक एकदा तोंड फाटून म्हणजे कौतुक करायला लागले की अगदी तोंड फाटूस तर करतात, तसं त्याही काळात झालं. पण ते कधी यामुळं विचलित झाले नाही. सत्य अहिंसा या तत्वांच्या व्याप्तीपद त्यांनी अतिशय उत्सुक राहिले. आयुष्यभर त्यांनी कधीही, तथापि गांधीजींचे अनुकरण त्यांनी स्वतः केले. ते म्हणले, मी माझं स्वतःच आत्मपरीक्षण करतोय. आणि म्हणून तुम्हाला ती गोष्ट सर्वांना माहित आहे. एक बाई आपल्या मुलाला घेऊन जाते आणि सांगते, बापू हा फार गुळ खातोय. ते काहीच बोलले नाही. म्हणले उद्या आहे. उद्या गेले, म्हणले परत उद्या आहे. नंतर म्हणले 8 दिवसांनी आहे. आणि 8 दिवसांनी ती बाई आपल्या मुलाला घेऊन गेली. गांधीजी एवढंच म्हणले, बाबा गुळ खात नको जाऊ, चांगला नसतो. ती बाई म्हणली, बापू एवढंच सांगायचं होतं तर 8 दिवस कशाला लावले? गांधीजी म्हणले, मी स्वतः गुळ खातो, तुम्ही कोणत्या तोंडाने त्याला सांगू की तू गुळ खात नको जाऊ म्हणून? म्हणजे अशा प्रकारची जीवन आहे. अशा प्रकारे जीवन जगणारी विरक्त व्यक्ती जे मी करतोय, मला उपदेश करायचा अधिकार नाहीये. आधी केले मग सांगितले, या उक्तीचे ते असे एक भोगते होते. आणि म्हणून गांधीजी श्रेष्ठ आहेत. त्यांनी आपलं जीवन आधी स्वतःला चाचपडून घेतलं, तपासून घेतलं, तावून सुळाखून घेतलं आणि मग उपदेशाचे ढोस पाजले. आताच्या साधू संतांसारखे उपदेशाचे ढोस पाजत सुटले नाही. काल परवाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. साधुत्वाचा आवाज तरी मंडळी आता कुठे आहेत मला सांगायचं नाही, मला कोणाबद्दल बोलायचं नाही. पण खऱ्या अर्थाने जर आपल्या देशाला जर कोणाच्या नेतृत्वाची गरज असेल तर महात्मा गांधींसारख्या निष्कलंक नेतृत्वाचं आजही 21व्या शतकात सुद्धा त्यांची आज आपल्याला गरज आहे, हे या ठिकाणी मी ठणकावून सांगू इच्छितो. सत्य म्हणजे काय हो ते ठरवायचे कोणी? आजवर सत्याची सर्वमान्य अशी एखादी व्याख्या कोणी करू शकेल का? अहिंसा म्हणजे नेमके काय हो? माणसाने हिंसा थांबवली तर अन्य प्राण्यांचे काय? अशी लोक बोलणारे खूप आहेत. पहा, उंदराशिवाय मांजर आणि शेळीशिवाय वाघ जगू शकणार आहे का?
जगाची वाढती लोकसंख्या विचारात घेतली तर मांसाहाराशिवाय पर्याय आहे काय, अशा अनेक प्रश्नांना गांधीजींचा भडीमार केला जायचा. या प्रश्नांची उत्तरं देताना यंग इंडिया, हरिजन या नियतकालिकामध्ये रकानेचे रकाने गांधीजींनी भरले. गांधीजी इतिहासाला हवाला देतात. ते म्हणतात, एक काळ असा होता की जगात जंगलाचा कायदा होता, बळी तो कानपिळी हा न्याय होता. पुढे जग समंजस झाले आणि कायद्याचे राज्य सर्वांनी मान्य केले. पोलीस, न्यायालय, लष्कर व्यवस्था ही पातळीची अस्तित्वात आली. यानंतर एक काळ असा येईल की प्रेम हाच कायदा होईल. तेव्हा समाज शासन विमुक्त होईल. याला वेळ लागेल, काही शतके लोटतील, पण ते घडेल. प्रेषिताचा आशावाद होता, ते एक लक्षात ठेवा. त्यांचा प्रेमावर किती विश्वास होता आणि त्यांच्यापुरचा तो देवाचाच आशीर्वाद होता. अरे हरिजनांमध्ये, सर्वसामान्यांमध्ये, गरिबामध्ये, शेतकऱ्यामध्ये, माळ्यामध्ये, मजुरामध्ये त्यांनी देव पाहिला. गांधीजींच्या जीवनावर त्यांच्या सुरेख, भावपूर्ण आणि आटोपशीर अशा लेखनशैलीतून साकार झालेला आहे. त्यांनी एकही शब्द असा जास्त आणि कमी लिहिला नाही. मला ती एक स्टोरी आज या ठिकाणी रम्य स्मरण होतंय मला त्या गोष्टीचं. गांधीजी उपोषण करण्यासाठी आधी खजूर खायचे आणि 4-2 खजूर ते दररोज ठरलेले होते. 4 खजूर खायचे. वल्लभभाई पटेल शेजारी बसले होते. त्यांनी पाहिलं बापू फक्त 4च खजूर खातायत. त्यांनी विचार केला की जरा आणखी 4 खजूर, आणि म्हणून 8 खजूर त्यांनी सोलून त्यांना दिले. गांधीजींच्या थोड्या वेळाने ती गोष्ट लक्षात आली आणि ते म्हणले, वल्लभ भाई मैं तो 4 ही खजूर खाता हूं, ये और 4 कैसे बढ़ गए. त्यांनी त्यावेळेस सांगितलं, बापू 4 ही तो बढ़ गए, 4 ही से तो क्या फर्क पड़ता है. गांधीजींनी त्यावेळेस सांगितलं, वल्लभ भाई आपने तो मेरी आंख खोल दी, 4 से तो क्या फर्क पड़ता है, फिर ये 4 ही क्यों खाए. और वो 4 भी खाना उन्होंने बंद कर दिया. म्हणजे पहा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. आत्ताच्या सारखं उपोषण करते नव्हते की कधी खायला मिळतंय. उपोषणामध्ये त्याग होता, उपोषणामध्ये समर्पण होतं. त्या काळामध्ये देशाला नेतृत्व करण्याची ताकद उगाच गांधीजींमध्ये आली नाही. आणि म्हणून द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ या आत्मचरित्रात त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी गांधीजींच्या बाबतीत सांगता येतील. बोलण्यासारखं खूप आहे, बोलावं असं खूप आहे, पण सगळ्याच गोष्टी बोलता येत नाही. वेळेच्या अभावी मी थोडं उरकतं घेतो आणि अगदी शेवटच्या काही प्रसंगातून मी ही गोष्ट संपवतो. परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायची. गांधीजी यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर काही विकल्प अशा अनेक गोष्टी आहेत. दिवसभर बोलत राहिलं तरी कमीच पडेल. पण सोशल इव्हिलमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. चरित्राचा, पावित्र्याचा आग्रह न धरता नुसते वाढत राहणारे ज्ञान गांधीजींचे याच कोट्यातील होते. तत्वज्ञानाची बांधिलकी नसणारे राजकारण हा केवळ शापच आहे. श्रमाशिवाय लाभणारी संपत्ती, सचोटीशिवाय केलेला व्यापार, त्यागाशिवाय केलेली स्वार्थ, म्हणजे अगदी ते म्हणायचे स्वार्थ प्रेरित पूजा काही उपयोगाची नाही. देवापुढे बसून देवाला काय मागत असाल तर कशाला जातं देवापुढे. आपल्या शैलीच्या सूत्रतमय लेखणीत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. आणि मग पहाटे लवकर उठणारे, प्रार्थना करणारे, रोज सकाळी 3-4 मैल न चुकता चालणारे, आजारी पडणे हे पातक आहे असे सांगणारे, निसर्गोपचाराचे प्रयोग करणारे, क्षणात मन निर्विकार करून विश्रांती घेणारे. म्हणजे पहा आता लोकांना झोपा येत नाही, ते क्षणात मन निर्विकार करायचे. आणि कुठल्याही गजर लावल्याशिवाय रात्रीच्या वेळी ते अगदी त्या ठरलेल्या वेळेत उठणारे, एकही वावगा शब्द न उच्चारणारे, एक टाकी लेखन करणारे, साहित्य गुण संपन्न अशा हजारो पृष्ठांच्या लेखनात आवाजवी असा एकही शब्द न वापरणारे गांधीजी एक असामान्य व्यक्तिमत्व होते. महापुरुषांचे वर्गीकरण 3 प्रकारात केले होते. लोकांच्या ठायी असणारी कर्मप्रवणता जागृत करून जीवनात आमूलाग्र क्रांती घडून आणणारे लेनिनसारखे लोकोत्तर क्रांतिकारक झाले या जगामध्ये, हा एक वर्ग होता. विचारशक्ती प्रखर करून तिच्या प्रकाशात समाजाला चालवणारे हॉल्ट सारखे प्रतिभावंत हा एक दुसरा वर्ग झाला. भावनांच्या एका उद्दाम आवेग निर्माण करून त्यांच्या लाटेवर सर्वांना स्वार करून अपेक्षित दिशेने नेणारे रुसो सारखे विचारवंत या जगात झाले, हा तिसरा वर्ग होता. पण एक सांगू तुम्हाला, या तिन्ही सामर्थ्य ज्यांच्या जीवनात एकत्रितपणे आढळतात ना, असा एकमेव युगपुरुष महात्मा गांधी होता. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. महात्मा गांधीजींचं जीवन तुम्हाला सर्वांना आम्हाला अभ्यासावं लागेल. आणि अभ्यासणारं जीवन जर समजून घ्यायचं असेल तर महात्मा गांधीजींचं जीवन आता आपल्याला अभ्यासण्यासाठी पुन्हा एकदा वर्ग, मला तर असं वाटतं की शालेय अभ्यासक्रमात हा विषय आला पाहिजे पुन्हा एकदा जोरदारपणे. शेवटी 30 जानेवारी ती काळ रात्र आली. 1948 या दिवशी अनपेक्षितपणे गांधीजींच्या जीवनाची दुःखद समाप्ती झाली. ती गोष्ट बोलण्यासारखी नाहीये, पण बोललं पाहिजे. त्यावेळेस नियतीचं भान हरवलं, बाळाची भूक उडाली, मातेचं दूध आटलं आणि नियती बोलून गेली, अरे सूर्यास्त झाला, सूर्यास्त झाला, सूर्यास्त झाला.
आणि त्या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंडित नेहरू म्हणाले, द लाईट हॅज गॉन आउट ऑफ आवर लाईव्स अँड देर इज डार्कनेस एव्हरीवेअर. 2 फेब्रुवारी 1948 दिवशी संविधान सभेत नेहरू म्हणाले, अ ग्लोरी हॅज ड्रॅप्ड अँड द सन दॅट वॉर्म अँड ब्राईट हेड टू लाईव्स हॅज सेट अँड वी सेव्हर हिज कोल्ड अँड डार्क. जनसामान्यांचे आणि असामान्यांचे भावनिक श्रद्धास्थान आश्रयस्थान उन्मळून पडले. गांधी गेले, बापू महात्मा या 2 शब्दापुरते नव्हे तर या संपूर्ण भारताच्या मातीमध्ये गांधीजी आपल्या सर्वांना सदैव स्मरणात राहतील. थांबतो इथे. धन्यवाद. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.